श्री भैरवनाथ चषक 2026 या स्पर्धेचा पहिला बॉल सागर केंजे टू बॅटर सतीश. पहिला बॉल हवेमध्ये खेळून काढलाय. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न होता. डीप वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुका होताना पाहायला मिळत आहेत पहिल्याच चेंडूवरती आणि त्याच दरम्यान 2 धावा आणि या स्पर्धेची आपण पाहतो सुरुवात या 2 धावेनिशी या दुहेरी धावेनिशी होताना पाहायला मिळते. सतीश यांच्या बॅट मधून या 2 धावा आल्यात. एक बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2. 4 ओव्हरची मॅच पाहायला मिळते आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. मिडॉन वरतून चेंडू लॉंगॉन वरती ट्रॅव्हल करत असताना दुसऱ्या धावेसाठी कॉल चुकला. बॅकअप होता का काय घडेल यावेळेला. आता रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज निलेश बाद होतोय. दुसऱ्या धावेसाठी निलेशने जागा जरूर सोडली परंतु आता निलेशला मैदान देखील सोडावं लागेल. एक सिंगल रन आम्ही धावफलकावरती जोडतोय आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 वरती परंतु एक विकेटची मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावले आणि क्रिकेटला हे मान्य नाहीये मित्रांनो. कारण की रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावणं म्हणजे क्रिकेट नव्हे. तर आपण पाहतोय यावेळेला तशीच विकेट निलेशच्या माध्यमातून गमावली जाते. नवीन फलंदाज शंकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. शंकर साळुंखे, शंकर जाधव बसतील, माफी असावी. प्ले अँड मिस डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सागर केंजेचा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. या ओव्हर मधला आता तिसरा बॉल पूर्ण होतोय आणि तिसरा बॉल पूर्ण होत असताना 3 धावा खर्च देखील केलेत. सकाळचं सत्र आणि मानसरोवरचं मैदान बोललं तर सकाळच्या सत्रामध्ये धावा कमी बनल्या जातात. हा इतिहास आहे या मैदानाचा. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या स्पर्धेमधील पहिला व्हाईट बॉल देखील आपण पाहतो या सागरच्या नावावरती नोंदवला जाणार आहे. एक्स्ट्राची रन संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या रनने आता वरती गेल जाऊन पोहोचले 4 या आकड्यावर. प्ले अँड मिस यावेळेला देखील कट केला जातोय. चेंडू निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. सागरचा 4था बॉल पूर्ण होतोय. 4च धावा आपण पाहतो धावफलकावरती खर्च देखील केलेत. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे त्यापेक्षा आपण मैदानावरती उपस्थित देखील राहायचं आहे ही विनंती असेल याची देखील नोंद घ्या. वाईट बॉल येतोय का होय पंच पुन्हा एकदा आपण पाहतोय इच्छुक आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून कळवलं जाते की वाईट बॉल आणि या वाईट निशी संघाची धावसंख्या आता 5 वरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. अजून एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॅट नुसत्या स्विंग केल्या जात आहेत. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. यावेळेला डॉट बॉल येत असताना 5वा बॉल पूर्ण. लास्ट बॉल 1 टू गो. सागर टू बॅटर शंकर जाधव. फटका खेळलाय. या फटक्यासाठीच तयारी करत होते की काय. अंतर जास्त आपण पाहतोय प्राप्त केलं नाहीये. तदनंतर एक संधी होती कॅच कंप्लीट करण्यासाठी नितीनच्या माध्यमातून कॅच ड्रॉप केली जाते. जीवदान मिळत आहे आणि या जीवदानाच्या मोबदल्यामध्ये धावा धावफलकावरती 2 येतात आणि या 2 धावेने पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले धावा 7 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. टीम सुरजाई देवी 11 मस्करवाडी. ओव्हर क्रमांक 2 म्हणजे षटक क्रमांक 2 च्या दिशेने आपण जातोय आणि त्याच दरम्यान षटक क्रमांक 2 वरती आम्हाला जे नाव पाहायला मिळते अर्थातच धनंजय
ओव्हर दी विकेट गोलंदाजी करतील की अराउंड दी विकेट गोलंदाजी करतील हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज सागर केंद्रेने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ही स्पर्धा आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित केली जाते, म्हणजेच टीम एम्पायर दायटी आयोजित आपण पाहतोय. श्री भैरवनाथ चषक 2026 या स्पर्धेची या उद्घाटनी मॅच पहिली मॅच आम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये रंगताना. भरपूर सारे उपक्रम आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये राबवले जात आहेत. अर्थातच त्यामधील आपण पाहतोय बिग बॅश लीग पद्धतीमध्ये चालू असलेली ही स्पर्धा प्रत्येक संघाला एक संधी निर्माण करून दिली जाते. प्रत्येक पराजयानंतर आपण पाहतोय संधी निर्माण करून दिली जाते. अर्थातच आपण पाहतोय बिग बॅश लीग पद्धतीमधील सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दमदार स्पर्धा श्री भैरवनाथ चषक. फटका खेळलाय सी कॉर्नर मध्ये खेळून काढला जातोय. दोघे धावतायत, दोघांना चेंडू सापडत नाहीये. मिळतोय दमदार चौकार आणि या स्पर्धेचा पहिला चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आणि सहर्ष स्वागत केले गोलंदाज धनंजयचं. आता सागर पवार देखील येत आहेत. क्षेत्ररक्षण घराघर फिरवलं जाईल. स्पर्धा मोठी आहे. या स्पर्धेचा आपण पाहतोय मान मोठा आहे आणि या स्पर्धेच्या चॅम्पियन ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं आहे. यासाठी प्रत्येक संघ या 2 दिवसामध्ये झटणार आहे. जवळपास 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळ करताना पाहायला मिळत आहेत आम्हाला. लेफ्ट हँड बॅटर फटका लेग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे पहिल्याच आपण पाहतोय प्रयत्नामध्ये. आणि यावेळेला फक्त एक सिंगल रन येते आणि या सिंगल निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 12 धावा. पॉइंट मध्ये खेळून काढलाय. स्क्वेअर कट होता. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करत होता, परंतु त्याला तिथे यश प्राप्त झालं नाहीये. आज चौकार येतोय. थोडासा धडपडलाय देखील, परंतु या 4 धावा वाचवू शकला नाहीये. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या थेट जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. ओव्हरचे 3 बॉल पूर्ण झालेत आणि 3 बॉल मध्ये 2 बाउंड्री आलेत. धनंजय यांच्या गोलंदाजीवरती आता हल्ले चढवले जात आहेत. चौथा बॉल तो देखील आपण पाहतोय पॉइंट मध्ये खेळून काढलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये आपण पाहतोय चेंडू टर्न होतोय, तदनंतर बॅकअप होता, चेंडू फील्ड देखील केला जातोय. फिकी केले तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. आता धावा 18 पाहायला मिळत आहेत. 4 बॉल पूर्ण आणि 18 धावा धावफलकावरती. विकेटचं पतन फलंदाज यावेळेला सतीश बाद होताना पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग रिजन वरती एक चांगली झेल पकडली जाते या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. प्रेम होता तिकडे तैनात आणि प्रेमच्या माध्यमातून आपण पाहतोय पॉइंट वरती झेल पकडले सूर लगावून. आकाशच्या माध्यमातून ही कॅच कंप्लीट केली जाते. दोन ओव्हरच्या अखेरीस 19 धावा धावफलकावर.
फ्लिक केला जातोय, पिकअप शॉट होता स्क्वेअर लेग रिजन वरतून फॉरवर्ड मधून 4 धाब्यांसाठी आता कन्वर्ट केला जात आहे. फटक्यासाठी सागर पवार यांच्या पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे 23 धावा. वाईट बॉल येतोय आणि या वाईट निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 24 धावा. क्षेत्ररक्षक आहे आणि त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण देखील होताना पाहायला मिळत आहे. दोन बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले धावा 25-25 वरून ऑन स्कोर बोर्ड. टीम चोरजाई देवी 11 मस्करवाडी बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. फॉलो थ्रो मध्ये सागर पवार केले होते देखील परंतु पोहोचले नाहीयेत आणि एक रन देखील पाहायला मिळते आम्हाला. इथे धावून घेतली जाते प्रेमच्या माध्यमातून. एका धावेने संघाची धावसंख्या 26 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 26 पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येतोय का नाही, या वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. पंच कळवतायत की वाईट बॉल अतिरिक्त धाव असणार आहे जी धावफलकावरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडत असताना जाऊन पोहोचल्या धावा 27. 3 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. अपरकट खेळायचा होता परंतु वेगाने सरळ विकेट किपर जवळ गेलाय चेंडू. डॉट बॉल येतोय. आता या ओव्हर मधील 4 बॉल पूर्ण झालेत. लास्ट 2 गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळत आहे शंकर. फटका खेळलाय सी कॉर्नर मध्ये खेळला होता. क्षेत्ररक्षक आहे चूक होते कॅच ड्रॉप आणि त्याच्या मोबदल्यामध्ये या 4 धावा ज्या धावफलकावरती आम्ही जोडतोय आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या 31 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. तीन ओव्हरचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत. एकतीस धावा. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 31. शेवटच्या ओव्हरमध्ये नितीन येतोय आणि कोर कमिटीच्या माध्यमातून सूचना दिली जाते एक ओव्हर तुम्ही 5 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर करणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि एक इनिंग आपली मात्र आपण पाहतो जी 20 मिनिटांमध्ये कव्हर होणार आहे. या वेळेला एक्स्ट्राचे रन येताना पाहायला मिळत आहेत. चौकार वाईट +4 म्हणजे टोटल आपण पाहतोय 5 धावा ज्या बोनस पद्धतीमध्ये आम्ही धावफलकावरती जोडतोय आणि या 5 धावेने संघाची धावसंख्या आता 36 वरती जाऊन पोहोचली आहे. विकेट किपर कडून चूक. गोलंदाजाने देखील आपण पाहतो थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करत असताना. तदनंतर मात्र या वेळेला आपण पाहतोय ज्या आलेल्या 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या आता 36 वरती जाऊन पोहोचले 3 ओव्हरच्या अखेरीस.
शंकर जाधव यावेळेला बाद होताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन होत आहे आणि म्हणजेच आपण पाहतोय विकेट क्रमांक 2 माघारी जाताना पाहायला मिळत आहे. 2 धावा धावून घेत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना यावेळेला विकेट गमावली जाते. तसेच आमचे या साथी समालोचक ज्यांच्या माध्यमातून आम्ही कॉमेंट्री शिकलो आहे आणि समालोचन शिकत असतो असे मात्र आमचे बंधुतुल्य मित्र सुनील लांबोर सर, तुमचे देखील या स्पर्धेमध्ये मनापासून मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो. आणि येणारे 2 दिवस सुनील लांबोर आणि मी स्वतः अगदी जुगलबंदी होणार आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वेलकम सर, प्लीज सीट. राईज होणारा चेंडू फटका खेळला हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि यावेळेला कॅच ड्रॉप. सागरच्या माध्यमातून यावेळेला कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. 2 धावा येतात आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. 3 बॉल पूर्ण होत असताना 40 धावा, 14 रन ऑन स्कोर बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं. फटका फसलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये त्याच क्षेत्रामध्ये खेळलाय आला होता. मागील चेंडूवरती चूक याच्याकडून झाली, परंतु या चेंडूवरती ती चूक सुधारून देखील काढली आहे. कॅच कंप्लीट, सेफ हँड्स, बॅटर गॉन. म्हणजेच फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. विशाल बाद होताना पाहायला मिळतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. यज्ञेश जे शेवटचे 2 चेंडू फेस करतील. येणारा नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. चार बॉल पूर्ण झालेत. खूप महत्वाचे आहेत या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. आणि आता 5 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 42 धावा. एक शेवटचा बॉल असेल. या ओव्हर मधील नितीन टू बॅटर यज्ञेश सामना करताना पाहायला मिळणार आहेत. तदनंतर होणारी मॅच आम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे टीम कॅप्टन आमच्या सोबत जोडून राहतील का टॉस का बॉस मध्ये. पॉइंट मध्ये घेऊन काढलाय. बॅकवर्ड पॉइंट वरतून डीप वरती ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत तिसऱ्या धावेचा कॉल आणि तिसरी धाव आता कंप्लीट देखील केली जाते. 3 धावा येत आहेत आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 45 धावा. 46 धाव्यांचं आव्हान असेल आणि कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग देखील पाहायला मिळेल याची देखील नोंद घ्यायची. यानंतर होणारी मॅच डांगेस्टे वाडी विरुद्ध टीम सूर्याची वाडी. टॉस केला जाणार आहे. चला यायचंय दोन्ही संघाचे टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेचच. हॅलो हॅलो चेक.
हॅलो. चला विनंती करतोय, आजच्या दिवसातील खरं तर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. डांगिष्टे वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट सूर्याची वाडी. तर दोन्ही टीमचे कॅप्टन साठी आपण लगेचच त्या मुख्य कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आपण उपस्थित राहायचं आहे. सूर्याची वाडी आणि डांगिष्टे वाडी हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस आता इथून मात्र केला घेणार आहे. नाणेफेकीचा कौल देखील इथून मात्र उडवला जाणार आहे. मान्यवरांना विनंती की टॉस का बॉक्स या कक्षामध्ये आपण अवेलेबल राहायचं आहे. आपल्या उपस्थितीमध्ये आता या दुसऱ्या मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. एका साईडला सूर्याची वाडी आणि दुसऱ्या साईडला डांगिष्टे वाडी हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढतात. टॉस आता आम्ही करणार आहोत मान्यवरांच्या उपस्थितीत. कॉल करतील सूर्याची वाडी टीमचे कर्णधार. त्यांचा कॉल आहे हेड आणि टॉस त्यांनी जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असणार? थँक्यू सो मच मला नेहमी सपोर्ट करा. येस थँक्यू सो मच. खरं तर पहिल्या डावामध्ये आपण ऐकत होतो व्हॉइस ऑफ कोयना. अर्थातच अल्पवधीन काळातच ज्यांनी मात्र समालोचन क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत आपलं नाव खरं तर साता समुद्र पलीकडे पोहोचवलं आणि पाटण तालुक्याला सातारा जिल्ह्याच्या नकाशावरती ज्यांनी झळकवलं ऍज अ कॉमेंटेटर म्हणून असे आकाशजी काटे सरांना खरं तर आपण या पहिल्या डावामध्ये ऐकत होतो. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, लाडक्या प्रेक्षकांचं आणि आमच्या खेळाडूंचं आम्ही या स्पर्धेमध्ये शब्दसुमनांनी करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धा हक्काची आहे, स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा सुपर डुपर आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण अंतर्गत आयोजित टीम एम्पायर धायटी श्री भैरवनाथ चषकाचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. काय आयोजन आहे, सुपर डुपर आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. मॅचला आता इथे सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. लक्ष आहे या मॅच मध्ये 46 धावांचं लक्ष आहे. या वेळेला पहा पहिलाच बॉल तेज आणि तरार, परंतु पंचांचा सिग्नल लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. काय स्पर्धा आहे खरं तर श्री इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा 3 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने खरं तर ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. क्या बात आहे. यावेळेला फटका दर्जेदार आहे. फाईन लेगची दिशा निवडली आहे. बॉलला फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4. येतोय दुसऱ्या डावातील पहिला चौकार. नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 4 धावा गोलंदाजाला मोजावा लागला. पहा थोडेसे शफल झाले होते, ऑफस्टिकच्या बाहेर आले होते, त्यानंतर मात्र बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यानचा पुढचा बॉल आता गोलंदाजाच्या माध्यमातून कशा रीतीने इथून हाताळला जाणार आहे हे देखील पाहणे गरजेचं आहे. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल हाताळण्याकरिता. बॉल तयार होतोय. यावेळेला देखील इथे जर का आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न झालाय खरा. बॉल सरळ चाललाय
फास्ट फील्ड मध्ये बॉल थांबणार नाहीये. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. काय कमालीचा खेळ इथून मात्र दाखवला जातोय. वंडरफुल बॅटिंग सकाळच्या सत्रामध्ये साकारत असताना फलंदाज सागर अफलातून खेळ त्याच्या माध्यमातून दाखवला जातोय आणि सुपर डुपर बॅटिंग मात्र इथून सुरू आहे. लगातारच्या 2 बॉल वरती 2 चौकार आलेत. पाहूया आता लगातारचा तिसरा चौकार इथे येईल का. बॉलर देखील तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्याकरिता डीके आतापर्यंत त्यानं 2 बॉल मध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील फटका लाजवाब आहे आणि तिकडे पहा बॅक टू बॅक 3 बॉल वरती 3 चौकार खेचणारा आजच्या दिवसातील पहिला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच जर का आपण पाहिलं तर सागर धावांचा खरं तर डोंगर उभारत असताना 46 धावांचा पाठलाग करत असताना इकडे पहा पहिल्याच ओव्हर मध्ये खरं तर 3 बॉल मध्ये 3 चौकार अशा बॅटमॅन येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काय खेळ दाखवला जातोय. वंडरफुल फटकेबाजी करत असताना सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग त्याच्या माध्यमातून सुरू आहे. संतोष दादा यांच्या वतीने खरं तर प्रत्येक मॅच करिता लगातार 4 षटकार आले तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र दिलं जाईल. पुन्हा एकदा लाट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत तिकडे पहा चांगलं क्षेत्ररक्षण शॉट स्क्वेअर लेग रिझन मध्ये झालंय आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर 1 धाव देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू शेष आहेत. पाहूया या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. अंकित कांबळे खरे तर आमचे जवळचे मित्र आहेत. वेलकम. एक चांगला लेग स्पिनर आहे आणि आपलं सरचे स्वागत आहे. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. या वेळेला देखील बॉल बॅक ड्राईव्ह खेळलाय. तिकडे पहा फिल्डर बॉलच्या खाली डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाले. फिल्डरच्या डोळ्यासमोरून खरं तर ही एक धाव. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल तयार होतो. दीपक यावेळेला लाईन खराब लेग स्टिकच्या बाहेरचा हा बॉल आणि इकडे पहा बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये आणि त्या मुवमेंटला एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु या मुवमेंटला वाईट +2 म्हणजेच 3 धावा या बॉल वरती ऍड केल्या जाणार आहेत. 3 धावेच्या मदतीने 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही पहिल्या मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकातील 1 चेंडू शेष आहे. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. दीपक बॅटची कडा विकेट किपरच्या डोक्यावरनं खरं तर बॉलला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि इकडे सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती बिनगडी बाद 19 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पाहूया आता या मॅचला कशा रीतीने फिनिश केले जाणार आहेत. नेक्स्ट मॅच खरं तर 2 संघ एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दोन्ही मातबर संघ आहेत परंतु एकमेकांच्या विरोधात या स्पर्धेच्या अनुषंगाने लढतील. एका साइडला डांगिष्टे वाडी आणि दुसऱ्या साइडला सूर्याची वाडी. तिकडे टॉस जिंकला सूर्याची वाडी टीमच्या कॅप्टनने आणि त्यांचा खरं तर बॉलिंग करण्याचा निर्णय आलेला आहे. चला विनंती करतो प्लीज फिल्डिंग करणारा संघ वेळ कमी घ्या. तुम्हाला कळकळीची विनंती आहे. या वेळेला देखील इथे पहा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात.
शॉर्ट कव्हर रिझन मध्ये थोडीशी गफलत झाली आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला पहा या बॉलला खेळून काढलं, डिफेन्स केलं, चांगला निर्णय. खरं तर मी तर बॅटरचा म्हणेल. प्रत्येक बॉल वरती खरं तर षटकार चौकार मारणं अवघड असतं, हे बॅटरला ठाऊक आहे. आणि इथे जर का आपण पाहिलं तर चांगल्या बॉलला त्यांनी रिस्पेक्ट दिला, सन्मान दिला. चांगल्या बॉलचा समाचार घेणं. या वेळेला देखील स्क्वेअर कटचा फटका. फिल्डर आहेत आणि तिकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. खरं तर चुकीच्या बॉलचा समाचार घेणं आणि चांगल्या बॉलला सन्मान देणं ही सुनील गावस्कर सरांची ओळख होती आणि तेच चित्र यामागच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सागर 8 बॉल मध्ये 17 या धावसंख्येवरती खेळतोय. बॉल तयार झाला. ओ शॉर्ट बॉल होता, भरपूर टायमिंग बॅटर कडे होतं, परंतु इकडे लॉफ्ट करू शकले नाहीयेत. एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हर मध्ये कुठेतरी धावांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळाला, परंतु ज्या पद्धतीने ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली, गोलंदाज धनुचं आम्ही कौतुक करतोय. 4 बॉल मध्ये त्यानं फक्त 4च धावा खर्च केलेल्या आहेत. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि ओव्हर नंबर 2 मध्ये खरं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून सुरू आहे. बॉल तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्याकरिता गोलंदाज धनुष इथून मात्र तयार होतोय. ओ व्हॉट स्ट्रोक, काय फटका सजवलाय. रिकाम्या जागा भरा, त्या रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. हे खरं तर बॅटरने ओळखलं आणि इकडे पहा काय दर्जेदार फटका आपण पाहतोय. आणि या बॉलवरती तब्बल 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ऍक्शन रिप्ले पहा श्री इव्हेंटचा. इथे जर का आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरन हा फटका सजवला आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या. पुन्हा एकदा मागच्या फटक्याची आठवण करून देणारा हाही फटका आहे. बॉल सरळ चालला, 1 बाउंस सीमा पार. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार. टॉप गिअर मध्ये सध्या बॅटिंग करतोय. फलंदाज जर का आपण पाहिलं तर सागर 10 बॉल मध्ये 25 धावांचं योगदान त्यांनी या मॅच मध्ये दिलंय. संघ जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू 15 धावा, 15 धावा 12 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये. आज आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जवळचे मित्र आहेत आकाश काटे. खरं तर भरपूर प्रवास करून ते या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. 400 ते 500 किलोमीटरचं अंतर कापून ते या स्पर्धेमध्ये ऍज अ कॉमेंटेटर म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं विशेष कौतुक आहे, कारण सातत्यानं अपडाऊन त्यांना करावं लागतं. आणि इथे जर का आपण पाहिलं तर भरपूर आठवणी आता ताज्या केल्या जातील, कारण आमचे जवळचे मित्र आहेत. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज आहे. धायटी संघाचं खरं तर हे आयोजन नाही तर वर्ल्ड कप म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलंय, सुपर डुपर आयोजन आहे. बॉल तयार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, वेट अँड वॉचची भूमिका वापरली. बॉलला येऊ दिला आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय दिमागदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या मुवमेंटला बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. 2 सागर सध्या खेळपट्टीवरती खेळतात आणि सिनियर सागरच्या बॅटमधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. 11 मध्ये आता 9 करायचे आहेत. ओ याही वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. तिकडे पहा डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पायाच्या साहाय्यानं बॉलला फील्ड केले जाते. क्रिकेटमध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. 2 धाव्या पूर्ण झाल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने गुणतालिकेवरती बदल. 39 धावा धावफलकावरती सागर पवार खेळतोय. 4 मध्ये 10 या धावसंख्येवरती, तर ज्युनियर सागर खेळतोय
10 बॉल मध्ये 25 या धावसंख्येवरती संघाला विजयासाठी 10 मध्ये 7 धाब्यांची गरज आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, जिसका खाली नहीं जाता वार, जो गेंद से करते अलगार. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर, फरार. येतोय सागर पवारच्या बॅटमधनं हा वार, षटकार. आता विजयासाठी एका धावेची गरज आहे. पाहूया आता या बॉल वरती काय घडणार आहे. सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मध्ये आवर्जून ज्या आवाजाला मागणी असते असे सर्वांचे लाडके समालोचक खरं तर आकाश काटे. त्याचं नाव आहे आकाश, कॉमेंट्री करतो झकास. आणि आज दिवसभरामध्ये त्याला आवर्जून आपण ऐकू. 9 बॉल मध्ये आता एका धावेची गरज आहे. पाहूया या मॅचला कशा रीतीने फिनिश केलं जाणार आहे. ओ या वेळेला पहा बॅटरला संयम दाखवावा लागतोय. बॅटर सागर पवारला माहिती आहे, कारण आज दिवसभरामध्ये 16 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. म्हणजेच खरं तर वेळ कमी आहे आणि म्हणूनच तो लवकर सामना फिनिश करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजकांचा त्याच्या माध्यमातून वेळ वाचवला जातोय. परंतु इकडे पहा विनिंग स्ट्रोक. यस, सामना आता जिंकलेला आहे. अंपायर बॅटला ब्रश झाले की 22 यस, थँक्यू. 22च्या स्वरूपामध्ये ही एक धाव आलेली आहे. पहिला मॅच आता इथेच खरं तर समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि या मॅच मध्ये खरं तर संघ जिंकला. खरं तर भैरवनाथ 11 साखरवाडी या संघाने या पहिल्या मॅचला जिंकले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही आपल्यापर्यंत आता पोहोचवणार आहोत. चला, ज्युनियर सागर ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.